तीन गुन्हेगारांनी पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिला असता संशयितांनी कोयत्यानं हल्ला करत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सिलेक्शन कॉर्नर देवळाली कॅम्प येथे घडला होता. देवळाली कॅम्प पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे संशयिताला जेरबंद केले. योगेश सुनील जाधव, ऋषिकेश दिनेश लोखंडे, यश विकास मोरे असे या ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. राजेंद्र जाधव यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. सिलेक्शन कॉर्नरकडे जात असताना संशयितांनी पैशाची मागणी केली. देण्यास नकार दिला तेव्हा कोयत्यानं हल्ला करत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. खिशातून बळजबरीने रक्कम लुटून नेली. पथकानं सीसीटीव्हीच्या सहाय्यानं माग काढत संशयितांना ताब्यात घेतले. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांचे पथक तपास करत आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाअंतर्गत देवळाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक प्रकार घडलेला आहे, ज्याच्यामध्ये एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे. त्याच्यामध्ये एक इसम हातामध्ये कोयता घेऊन दहशत त्या ठिकाणी करतो आहे असं दिसतं आहे. या अनुषंगाने आम्ही फिर्यादी संतोष जाधव यांच्या तक्रारीवरून 3 आरोपितांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यातला एक जो ज्याचा तो व्हिडिओ आहे त्याला देखील त्या ठिकाणी आम्ही अटक केलेली आहे. आणि याच्या अनुषंगानं त्यांनी त्या फिर्यादीला मारहाण करून त्याला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडून काही रक्कम लुटल्याबद्दलचा तो गुन्हा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही अटेम्प्ट टू कमिट मर्डरचं देखील सेक्शन त्या ठिकाणी लावलेले आहेत. मात्र या संदर्भानं आमचं एकच आव्हान आहे की या सदर प्रकरणामध्ये आरोपितांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची कायदेशीर कारवाई तर आम्ही करतच आहोत, मात्र त्या अनुषंगाने त्यांच्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई किंवा प्रतिबंधात्मक कारवाई देखील इफेक्टिव्हली होईल या बाबतीत देखील आम्ही सांगतो आहोत. आणि अशा पद्धतीनं कुठलेही गुन्हेगारी दहशत पसरवणारे रील्स जर कोणी व्हायरल करत असेल तर त्याच्या बाबतीत अत्यंत कठोर आणि कडक कायदेशीर कारवाई केली जाईल हा मेसेज देखील या निमित्तानं आम्ही सगळ्यांना देत आहोत. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.